नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 13 मे 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे बुधवारचा आहे. पराभव नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. ग्रीष्म ऋतू आहे. वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षाची एकादशी आहे. नक्षत्र उत्तरा भाद्रपदा आहे. योग विष्कंभ आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो बाल आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो कौलव आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 10:44 ते 12:23 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 11:59 ते 12:47 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:23 ते 2:02 आणि यमगंड काळ सकाळी 7:26 ते 9:05 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मीन राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र शनी आणि नेपच्यून बरोबर युतियोग करेल. हर्षल बरोबर लाभ योग करेल. आजच्या दिवशी बुध आणि गुरुचा लाभ योग सुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणारा शनी आणि गुरु नेपच्यून बरोबर हा चंद्र युतियोग करेल. द्वितीयातील हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग करेल. तुमच्याच राशीतील बुध आणि तृतीयातील गुरु हे परस्पर लाभ योग करणार आहेत. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून महत्त्वपूर्ण काम करण्याकडे तुमचा कल राहील, परंतु त्यामध्ये अडथळे येऊ शकतील. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार यापासून थोडं लांब राहणं गरजेचं राहील. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवसामध्ये थोडा बहुत स्ट्रेस जाणवेल. मात्र येणारे 2 ते 3 दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण आणि खूपच बिझी डे असणार आहे. तुम्ही तुमची कामं पूर्ण करून घ्याल. तुमचा आत्मविश्वास सुद्धा दुणावलेला दिसेल. याचप्रमाणे कमिटमेंट, प्रॉमिसेस आणि कागदोपत्री व्यवहार याकरता सुद्धा येणारे 2 ते 3 दिवस तुमच्यासाठी उत्तमच राहणार आहेत. दिवस आजचा मात्र तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या लाभ असताना चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणारा शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र युतियोग करेल. तुमच्याच राशीतील हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग करेल. व्ययातील बुध आणि द्वितीयातील गुरु हे परस्पर लाभ योग करणार आहेत. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. काही चांगले उत्तम लाभ समोरतात. मित्रपरिवाराकडून चांगले सल्ले सुद्धा मिळू शकते. थोडं खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला काही चांगले लाभ सुद्धा मिळू शकतात. दिवस तुझ्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र युतियोग करेल. व्ययातील हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग करेल. तुमच्याच राशीतील गुरु आणि लाभातील बुध हे परस्पर लाभ योग करणार आहे. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संबंधी महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतात. मात्र जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातले काही कामं तुमची सहजपणे पूर्ण होताना दिसतील. येणार 2 ते 3 दिवसात तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुधारतील. पैशाचे अडकलेले कामं सुद्धा मार्गी लागू शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास.
कर्क राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र युतियोग करेल. व्ययातील गुरुबरोबर हा चंद्र व्ययातील तुमच्या लाभातील हर्षलबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. व्ययातील गुरु आणि दशमातील बुध हे परस्पर लाभयोग करणार आहेत. अतिशय महत्त्वपूर्ण आणि भाग्यशाली दिवस आहे आजचा. खास करून आजच्या दिवशी तुमचे अंदाज बरोबर ठरू शकतील. तुम्हाला चांगल्या इंट्युशन अंतःप्रेरणा मिळू शकेल. चांगल्या आयडियाज मनात येऊ शकतील. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असाल तर तत्संबंधी आध्यात्मिक धार्मिक अनुभव आजच्या दिवशी मिळू शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात जे तुमचं कार्यक्षेत्र आहे तत्संबंधी फिरणं वगैरे जास्त होऊ शकेल. दिवस आजचा तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणारा शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र युतियोग करेल. दशमातील हर्षल बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. भाग्यातील बुध आणि लाभातील गुरु हे परस्पर लाभयोग करणार आहे. थोडं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी हाती घेऊ नका. महत्त्वपूर्ण निर्णयापासून लांब राहणं गरजेचं राहील. याचप्रमाणे थोडं आरोग्याकडे लक्ष द्या. अनपेक्षित काही त्रास होऊ शकतील. प्रलोभनाच्या मागे अजिबात जाऊ नका. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र आहे संबंधी काही कामं तुमची मार्गी लावू शकतील. येणारे 2 ते 3 दिवस फारच महत्त्वपूर्ण राहतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं तुमचे होतील. त्याचप्रमाणे काही चांगले उत्तम लाभसुद्धा संभवतात. दिवस आजचा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या नेपच्यून बरोबर हा चंद्र युतियोग करेल. याचप्रमाणे भाग्यातील हर्षल बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. अष्टमातील बुध आणि दशमातील गुरु हे परस्पर लाभयोग करणार आहे. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष द्या. तुम्हा दोघांमध्ये मिसअंडरस्टँडिंग होण्याची शक्यता थोडी जास्त राहते. त्या संदर्भात काळजी घ्या. याचप्रमाणे काही चांगले लाभ तुम्हाला मिळू शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता जास्त राहील. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्यासंबंधी काही महत्त्वपूर्ण कामं सुद्धा तुमची मार्गी लागू शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या नेपच्यून बरोबर हा चंद्र नेपच्यून आणि शनी बरोबर हा चंद्र युतियोग करेल. अष्टमातील हर्षल बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. सप्तमातील बुध आणि भाग्यातील गुरु लाभयोग करणारे दिवस महत्त्वपूर्ण राहील. थोडं आरोग्याच्या संदर्भात काळजी घ्या. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे संबंधी महत्त्वपूर्ण कामं किंवा निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. छोटे मोठे अनपेक्षित लाभ मिळू शकते. मात्र वैवाहिक जोडीदारावर बाहेर फिरायला जाण्याचा योग येणाऱ्या 2 ते 3 दिवसात संभवतो. काही चांगले उत्तम अनपेक्षित लाभ सुद्धा मिळू शकते. दिवस आजचा मात्र तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र युतियोग करेल. सप्तमातील हर्षल बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. षष्ठातील बुध आणि अष्टमातील गुरु हे परस्पर लाभयोग करणारे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. खास करून जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असाल तर संबंधित धार्मिक आध्यात्मिक पारमार्थिक अनुभव आजच्या दिवशी येण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर मिसअंडरस्टँडिंग होण्याची शक्यता राहील. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे थोडं लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर लॉंग टर्ममध्ये काही चांगले लाभसुद्धा संभवतात. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणारा शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र युतियोग करेल. षष्ठातील हर्षल बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. सप्तमातील बुध आणि सप्तमातील गुरु आणि पंचमातील बुध हे परस्पर लाभयोग करणारे दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून घरातील ज्या व्यक्ती असेल त्यांच्यावर मिसअंडरस्टँडिंग होऊ शकते. याचप्रमाणे त्यांच्या आरोग्याकडे सुद्धा थोडं लक्ष देणं गरजेचं राहील.
येणारे 2 ते 3 दिवस महत्त्वपूर्ण राहतील. काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. शेअर मार्केटमधले तुमचे अंदाज बरोबर ठरू शकतील. त्याचप्रमाणे जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमध्ये नातेसंबंध सुधारतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर पुढे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. येणार 2 ते 3 दिवसात भाग्याची साथ तुम्हाला उत्तम प्रकारे लाभेल. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणारा शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र युतियोग करेल. पंचमातील हर्षल बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. चतुर्थातील बुध आणि षष्ठातील गुरु हे परस्पर लाभयोग करणारे दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. मात्र कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस हे नीट काळजीपूर्वक करणं गरजेचं राहील. आरोग्याकडे थोडंसं लक्ष द्या. याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमध्ये नातेसंबंध सुधारतील. शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तरी सुद्धा तुमचे अंदाज बरोबर ठरू शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घेऊ शकता. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या नेपच्यून आणि शनीबरोबर हा चंद्र युतियोग करेल. चतुर्थातील हर्षल बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. तृतीयातील बुध आणि पंचमातील गुरु हे परस्पर लाभयोग करणार आहे. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्हाला तुमचे इन्व्हेस्टमेंट किंवा खर्च यावरती बारीक लक्ष ठेवणं गरजेचं राहील. अनावश्यक खर्च होण्याची शक्यता जास्त राहील किंवा प्रलोभनाच्या मागे लागून नुकसान करून घेण्याची शक्यता सुद्धा जास्त राहील. या संदर्भात काळजी घ्या. येणारे 2 ते 3 दिवस मात्र तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण राहतील. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस, महत्त्वपूर्ण कामं तुमची हातावेळी करू शकाल. थोडं फिरणं वगैरे होईल, मात्र कामं मार्गी लागू शकतील. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरी येणारे 2 ते 3 दिवस हे तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र युतियोग करेल. तृतीयातील हर्षल बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. द्वितीयातील बुध आणि चतुर्थातील गुरु हे परस्पर लाभयोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहिला. तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल. याचप्रमाणे आज तुमचे अंदाज बरोबर ठरतील. काही चांगल्या इंट्युशन्स येऊ शकतील. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असाल तर तत्संबंधी काही चांगले धार्मिक पारमार्थिक अनुभव सुद्धा मिळू शकतील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात काही चांगले लाभ मिळू शकतील. वास्तूच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं तुम्ही पूर्ण करू शकाल. घरातील ज्या व्यक्ती असतील त्यांच्या या इच्छा आकांक्षा तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 13 मे 2026 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.